गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर आज मला सकाळी उठल्यापासूनच खूप छान वाटत होतं. आजचा दिवस खूप छान जाणार असंही मला वाटत होतं. परंतु आजही मला खूप जास्त काम होतं. तर ते काम मी आवरण्याची माझी तयारी चाललेली. आजी रोज गरम पाणी पिते म्हणून मी तिला 1 ग्लास गरम पाणी दिलं. त्यानंतर तिला जसा चहा लागतो तसा चहा करून दिला. आज वेळात वेळ काढून बाहेर आले, बगीचा बघितला. खूप छान झाडं लावलेली. त्यानंतर घर बघितलं छान, थोडा वेळ टाईम स्पेंड केला. घरात आले. घरात आल्यानंतर मम्मी, पप्पा, आजींच्या गप्पा चालू होत्या. आजी रोज चष्मा विसरते टीव्ही बघताना, तिला रोज आणून द्यावा लागतो. तर तो तिला दिला. त्यानंतर आज मला लाद्या पुसायच्या होत्या, सर्व घर क्लीन करायचं होतं, ते केलं. त्यानंतर इथं मम्मीने हे घरगुती श्रीखंड बनवलेलं. विकतच्या श्रीखंडाला सुद्धा इतकी टेस्ट नसेल, इतकं छान हे श्रीखंड लागतं घरी बनवलेलं. ते मी तुम्हाला सांगेन कसं बनवलंय ते. तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मी कणिक मळून घेतली, कारण चपाती बनवायची होती. पण चपाती मी नाही बनवली, मम्मी बनवत होती. मम्मीने चपाती बनवली, सुक्कं बेसन बनवलं, त्यानंतर श्रीखंड, असं मस्तपैकी डेलीप्रमाणे मी जेवण करत मम्मीशी गप्पा मारत होते. त्यानंतर इव्हिनिंगला आंटी आणि नानी आलेले घरी, त्यांच्या छान गप्पा चाललेल्या. त्या गेल्यानंतर मटण बनवलं आणि आजी मटण खात नाही म्हणून तिला अंड्याचं कालवण बनवलं. त्यानंतर मस्तपैकी 5 भाकरी करून घेतल्या. 5 भाकरी झाल्यानंतर सुद्धा मला खूप कंटाळा आलेला, कारण आज मला खूप जास्त काम होतं. त्यामुळे मी जरा आज थकलेले. पण तरीसुद्धा मी माझं सर्व डेलीचं जे काम होतं ते सर्व करते, कितीही कंटाळा आलेला असला तरीसुद्धा. आणि त्यानंतर 5 भाकरी बनवल्या मस्तपैकी, जेवणावर ताव मारला आणि आता झोपायची वेळ झाली. गुड नाईट. बाय बाय.